Therefore, vector equation is, just a second, add केलंय मी सर्वांना. Vector equation is, now what is vector equation? From 1 r bar minus a bar. So it is r bar minus, now what is a bar? बघा या ठिकाणी ए बार बी बार सी बार आपण लिहिलं होतं. ए बार म्हणजे असणार 1 आय कॅप, ठीक आहे, 1 आय कॅप आणि पुढे 0 जे कॅप 0 के कॅप, म्हणजे ए बार काय फक्त 1 आय कॅप. सो हे लिहून घ्यायचं, लिहून घ्या. आय बार म्हणजे ए कॅप आहे, बी बार बी बार म्हणजे जे कॅप आहे आणि सी बार म्हणजे के कॅप आहे. सो वेक्टर इक्वेशन इज आर बार मायनस ए बार, सो विच इज नथिंग बट आय कॅप डॉट डॉट यांचा क्रॉस प्रोडक्ट, या दोघं वेक्टर्सचा क्रॉस प्रोडक्ट, तो किती आलेला आहे? आय प्लस जे प्लस के विच इज इक्वल टू 0. आता आर बार या दोघांना मल्टिप्लाय करणार, सो इट बिकम्स व्हॉट? आर बार इंटू आर बार डॉट आय प्लस जे प्लस के, पुढे येणार मायनस आय कॅप डॉट आय प्लस जे प्लस के, दिस इज इक्वल टू 0. So equation becomes r bar dot I plus j plus k minus, now see I dot I म्हणजे यांचा डॉट प्रोडक्ट दोघांचा काय होणार? 1 इंटू 0 म्हणजे 1, पुढे 0 इंटू 1 म्हणजे तो होणार 0, पुढे 0 इंटू 0 म्हणजे पुढचा सुद्धा होणार 0. तर यांचा प्रोडक्ट म्हणजे फक्त आय आणि आयचा प्रोडक्ट होणार. आय डॉट जे, आय डॉट के हे सगळे 0 असतात. सो दिस इज इक्वल टू 0. -1 आपण त्या साईडला लिहू शकतो. इट बिकम्स आर बार डॉट आय प्लस जे प्लस के इज इक्वल टू 1 and that is your answer. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? काही डाऊट असेल तर विचारून घ्याल. Now next point is angle between planes. So here we will not be only discussing about angle between two planes, but we will also discuss angle between a line and a plane. Okay, so there will be obviously two different formulae for this. Angle between two planes and angle between a line and a plane. So first of all, let us see angle between planes. So angle between planes can be determined from the angle between their normals. ठीक आहे, बघा प्रत्येक प्लेनला एक नॉर्मल असते which is perpendicular to the plane. Normal is the line which is perpendicular to the plane. मग आता फर्स्ट प्लेनला जी नॉर्मल आहे आणि सेकंड प्लेनला जी नॉर्मल आहे त्या दोघांच्या मधला जर आपण अँगल काढत असतो, जसं की जस्ट फॉर एक्झाम्पल applications of derivatives मध्ये अँगल बिटवीन टू कर्व्स इज नथिंग बट अँगल बिटवीन देअर टँजंट्स, असं आपण ऑलरेडी प्रूव्ह केलेलं आहे, क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. सो हिअर अँगल बिटवीन टू प्लेन्स is basically angle between their normals. So let us say first plane is r bar dot n1 bar equal to d1 and second plane is r bar dot n2 bar equal to d2. Are perpendicular to each other if and only if n1 bar dot n2 bar equal to 0. ठीक आहे, हे दोघही प्लेन्स एकमेकांना परपेंडिक्युलर कधी असतील? जर त्यांच्या नॉर्मल्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतील. ठीक, आणि नॉर्मल जर का परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट काय होत जाणार? 0. सो इफ एनी टू लाइन्स आर परपेंडिक्युलर देन देअर डॉट प्रोडक्ट इज 0. करेक्ट आहे का? कॉस 90 डिग्री डॉट प्रोडक्ट मध्ये कोण येतो? कॉस आणि अँगल त्यांच्या मधला असणार 90 डिग्री, म्हणजे नॉर्मलच्या मध्ये अँगल 90 म्हणजे याचा अर्थ प्लेन्सच्या मध्ये अँगल 90. अँगल 90 म्हणजे कशी आहे ते? परपेंडिक्युलर. हे झालं कुणासाठी? वेक्टर फॉर्म मध्ये. समजा जर का
कार्टेशियन फॉर्म मध्ये असेल a1x प्लस b1y प्लस c1z प्लस d1 इक्वल टू 0 आणि सेकंड सगळे a2 b2 c2 d2. So they are perpendicular to each other if and only if a1 a2 plus b1 b2 plus c1 c2 equal to 0. Because here this a1 b1 c1 are DRS of n1 basically आणि a2 b2 c2 म्हणजेच DRS of n2 आणि त्या दोघांचा काय घ्यायचं आहे आपल्याला डॉट प्रोडक्ट म्हणजे त्यांचं स्केलर मल्टिप्लिकेशन. तर ते असणार आहे 0. म्हणजे हे झालं परपेंडिक्युलरच्या केसमध्ये. ठीक आहे, परपेंडिक्युलरची केस आपण ऑलरेडी या ठिकाणी डिस्कस केली. समजा जर मला अँगल फाइंड आउट करायचा असेल, सो डेफिनेशन इफ टू प्लेन्स आर नॉट परपेंडिक्युलर टू इच अदर then the angle between them is defined as the acute angle between their normals and the angle between the planes is given by cos theta equal to mod of n1 bar dot n2 bar divided by mod n1 bar mod n2 bar. Basically this is not a new formula. आपण पाहिलेला आहे फॉर्म्युला अँगल बिटवीन टू लाइन्स, करेक्ट की नाही? What is the angle between two vectors a bar and b bar? It is a bar dot b bar divided by mod a bar mod b bar. या ठिकाणी हे दोन वेक्टर तेच आहेत, n1 आणि n2. a आणि b च्या ठिकाणी काय आलेले या ठिकाणी n1 आणि n2. So this is the formula for angle between two planes. Next, angle between a line and a plane. Angle between a line and a plane. So line r bar equal to a bar plus lambda b bar is perpendicular to the plane r bar dot n bar equal to d if and only if b bar and n bar are collinear. b bar आणि n bar काय असायला पाहिजे? कोलिनियर असला पाहिजे. कारण ही जी लाईन आहे परपेंडिक्युलर म्हणजे आता याचा अर्थ काय झाला तो व्यवस्थित लक्षात घ्या. r bar dot n bar equal to d हे प्लेन आहे. या प्लेन मध्ये n बार जी लाईन आहे, n बार इज व्हॉट? इट इज अ नॉर्मल टू द प्लेन म्हणजेच परपेंडिक्युलर टू द प्लेन. आणि ही दुसरी लाईन जी आहे a बार प्लस लॅम्बडा b बार ही सुद्धा परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे. म्हणजे याचा अर्थ काय की हा जो b बार आहे आणि इथला n बार आहे हे दोघंही पॅरलल असणार म्हणजेच कोलिनियर असणार. आणि कोलिनियरच्या केसमध्ये वन वेक्टर इज अ स्केलर मल्टिपल ऑफ अनदर वेक्टर. इट मीन्स b बार इज इक्वल टू tn बार for some t belongs to R. Now line r bar is equal to a bar plus lambda b bar is parallel to the plane of r bar dot n bar equal to d if and only if b bar and n bar are perpendicular to each other. थोडस कन्फ्युजिंग आहे, व्यवस्थित लक्ष द्या. r bar आता b bar आणि n bar जर एकमेकांना परपेंडिक्युलर असले, b bar आणि n bar एकमेकांना परपेंडिक्युलर म्हणजे त्याचा अर्थ काय? आता n बार जो आहे तो मुळात कुणाला परपेंडिक्युलर आहे? n बार हा या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. n बार जो आहे तो प्लेनला परपेंडिक्युलर आहे आणि लाईन त्या n बारला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे याचा अर्थ प्लेन आणि ही लाईन या दोघही एकाच डायरेक्शन मध्ये म्हणजेच पॅरलल आहेत. ठीक, या ठिकाणी मेन्शन केलं आपण एकाच डायरेक्शन मध्ये म्हणजे पॅरलल आहेत. मग त्याच्या अर्थ कंडिशन काय असणार? तर b बार आणि n बार perpendicular म्हणजे याचा अर्थ b bar dot n bar equal to 0. So definition, let us find out the angle between a line and a plane is defined as the complementary angle of the acute angle between the normal to the plane and the line. Diagram दिली का त्यांनी? दिलेलीच नाही त्या ठिकाणी. बरं, ठीक आहे, उद्या सांगू. The angle between a line and a plane is defined as the complementary angle of the acute angle between the normal to the plane and the line. Because of the definition, the angle between a line and a plane can't be obtuse. ठीक आहे, acute angle आपण बघतो आहे तो obtuse असू शकत नाही म्हणून आपण कॉम्प्लिमेंटरी घ्यायचा म्हणजे 180 मायनस करायचा. Now if theta is the angle between the line, r bar is equal to a bar plus lambda, 180 minus नाही सांगितलं मी, कॉम्प्लिमेंटरी 90 minus theta. So if theta is the angle between the line, r bar is equal to a bar plus lambda b bar and the plane r bar dot n bar equal to d, then the acute angle between line and the normal to the plane is pi by 2 minus theta. म्हणजे लाईन आणि प्लेन या दोघांच्या मध्ये जर का थीटा अँगल असेल तर
लाईन अँड नॉर्मल टू द प्लेन यांच्यामध्ये आपण अँगल काय घेणार, कॉस ऑफ π/2 मायनस थिटा. नाउ कॉस ऑफ π/2 मायनस थिटा इक्वल टू मॉड ऑफ, आता हा π/2 मायनस थिटा जो अँगल आहे हा कुणामध्ये, हा अँगल आहे बी बार आणि एन बार मध्ये. हा अँगल आहे बी बार आणि एन बार, म्हणजेच लाईन मध्ये आणि नॉर्मल मध्ये, प्लेन मध्ये नाही, लाईन मध्ये आणि नॉर्मल मध्ये. सो कॉस ऑफ π/2 मायनस थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ बी बार डॉट एन बार डिवाइडेड बाय मॉड बी बार डॉट मॉड एन बार. So cos of π/2 minus theta is nothing but sin theta, which is equal to mod of b bar dot n bar divided by mod b bar mod n bar. So here from this formula we will be using this formula directly. Sin theta चा फॉर्म्युला वापरणार आपण. म्हणजे जस्ट फॉर युअर अंडरस्टँडिंग, सपोज मला अँगल बिटवीन टू प्लेन्स काढायचं असेल, अँगल बिटवीन टू प्लेन्स, तर हा फॉर्म्युला आहे cos थीटाचा. फॉर्म्युला सेम आहे, n1 n2 mod n1 mod n2 डिनॉमिनेटरला. आणि जर का मला अँगल बिटवीन अ लाईन अँड अ प्लेन काढायचं असेल तर त्या केसमध्ये बी बार एन बार येणार. जसं इथं n1 n2 होते, लाईन आणि प्लेन मध्ये कोण येणार, बी बार आणि एन बार. मग त्या ठिकाणी फॉर्म्युला तुमचा साइन थिटाचा होऊन जातो, बी बार डॉट एन बार अपॉन मॉड बी बार मॉड एन बार. नाउ coplanarity of two lines. So if we have to check whether the two given lines are coplanar or not. Now we know that two parallel lines are always coplanar. If two non-parallel lines are coplanar, then the shortest distance between them is 0. Conversely, if the distance between two non-parallel lines is 0, then they are coplanar. त्याला कॉन्व्हर्स सुद्धा ट्रू आहे. जर का दोन नॉन पॅरलल लाईन्स मधलं डिस्टन्स 0 असेल म्हणजे आता कोप्लेनर असणार, म्हणजे बेसिकली इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणतोय आपण त्याला. ठीक आहे, नॉन पॅरलल म्हणजे इंटरसेक्टिंग, बिकॉज शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन देम इज 0. सो दस लाइन्स r bar is equal to a1 bar plus lambda 1 b1 bar and r bar is equal to a2 bar plus lambda 2 b2 bar are coplanar if and only if. तर कुठल्याही ज्या दोन लाईन्स, एनी टू लाईन्स तुम्हाला दिलेल्या आहेत, त्या गिवन लाईन्स आहेत, त्या कोप्लेनर असण्यासाठीची कंडिशन आहे a2 बार मायनस a1 बार डॉट b1 बार क्रॉस b2 बार इज इक्वल टू 0. ठीक, a2 minus a1 dot b1 cross b2 is equal to 0. Now here you can also mention it as a1 minus a2, कारण कुठली लाईन फर्स्ट कुठली लाईन सेकंड असं काही मेन्शन या ठिकाणी नसणार, फक्त त्यांचा डॉट प्रोडक्ट जो आहे तो 0 आला पाहिजे. हे झालं वेक्टर फॉर्म मध्ये. आपण कार्टेशियन फॉर्म मध्ये सुद्धा फॉर्म्युला बघूया. सो द प्लेन डिटरमाइंड बाय देम पासेस थ्रू a1 बार and b1 bar cross b2 bar is normal to the plane. So therefore its equation is, आता या दोन लाईन्स, या दोन लाईन्स आहेत या ठिकाणी, आणि या दोन लाईन्स कोप्लेनर असण्यासाठीची कंडिशन ही आहे a2 minus a1 dot b1 cross b2 equal to 0. This is the condition for coplanarity of two given lines. Now next, जर कोप्लेनर आहेत तर यांच्या प्लेनचं इक्वेशन काय आहे, तर ऑब्विसली दिस प्लेन म्हणजे हा या दोघं लाईन्सला कंटेन करणारा जो प्लेन आहे, इट इज पासिंग थ्रू a1 बार, और यू कॅन ऑल्सो से इट एज पासिंग थ्रू a2 बार. a1 बार म्हणा किंवा a2 बार म्हणा, दोघांमधून ते पास होणारच आहे. अँड b1 बार क्रॉस b2 बार इज नॉर्मल टू द प्लेन, कारण या दोघं लाईन b1 आणि b2 त्या दोघं लाईन प्लेनवर आलेल्या. मी आता तुम्हाला दोन वेक्टर काढून दाखवले होते, b1 आणि b2, म्हणजे असा, जस्ट अ सेकंड काढून दाखवतो तुम्हाला परत. इथं हा b1 हा b2 आणि ह्या दोघांना परपेंडिक्युलर वरती जाणारा तो असणार आहे नॉर्मल, म्हणजे b1 क्रॉस b2. ठीक, सो इट्स इक्वेशन इज r बार मायनस a1 बार डॉट b1 बार क्रॉस b2 बार इज इक्वल टू 0. Yeah, this is the equation of that particular plane which contains these
two given lines because these two lines are coplanar. हे आपण बघितलं वेक्टर फॉर्म मध्ये. कार्टेशियन फॉर्म मध्ये लाइन्स x - x1 upon a1 इक्वल टू y - y1 upon b1 z - z1 upon c1 आणि सेकंड लाईन तशीच x2 a2 y2 b2 आणि z2 c2 मध्ये आर कोप्लेनर इफ अँड ओनली इफ दिस पर्टिक्युलर डिटर्मिनंट इज इक्वल टू 0. आता कोणता डिटर्मिनंट आहे हा? डिटर्मिनंट x2 - x1 y2 - y1 z2 - z1 त्यानंतर a1 b1 c1 सेकंड रो मध्ये a2 b2 c2 थर्ड रो मध्ये. सो इफ टू लाइन्स आर कोप्लेनर देन दिस पर्टिक्युलर डिटर्मिनंट इज इक्वल टू 0. हे तर आपल्याला अगोदर पण माहिती आहे, आपण लाईन मध्ये पण बघितलंय. राहिला विषय की जर या कोप्लेनर आहेत तर मग त्यांच्या प्लेनचं इक्वेशन काय आहे? तर द इक्वेशन ऑफ द प्लेन डिटरमाइंड बाय देम इज डिटर्मिनंट ऑफ x - x1 y - y1 z - z1. आता लक्षात घ्या, जसं मी तुम्हाला इथं सुद्धा सांगितलं अगोदर सुद्धा, दिस पर्टिक्युलर प्लेन इज पासिंग थ्रू a1 बार ॲज वेल ॲज a2 बार. म्हणून इथे मी फक्त a1 r बार मायनस a1 बार असंच नाही, मी r बार मायनस a2 बार पण म्हणू शकतो. सिमिलरली हिअर ऑल्सो मी फक्त x1 y1 z1 पॉइंट कन्सिडर केला, बट दिस पर्टिक्युलर प्लेन ऑल्सो कंटेन्स x2 y2 z2. म्हणून तुम्ही या ठिकाणी x - x2 y - y2 z - z2 घेऊ शकतात. हे जे काय मी ऍडिशनल सांगतो ना, ते ऑलवेज लक्षात ठेवा, इट इज फॉर MCQ CET JEE. इट इज नॉट फॉर सब्जेक्टिव्ह. कारण सब्जेक्टिव्ह मध्ये मी परत सांगितलं, तुम्ही चेकिंगला त्याला तितका त्रास देणार, त्याला तो एकदम कन्फ्युज होणार ना चेकिंग करणारा. तुम्हाला हेच यूज करायचे. फर्स्ट जे काय तुम्ही फर्स्ट लाईन म्हटलेली असेल ती सुद्धा कुठली म्हणायची? जी फर्स्ट आपल्याला अगोदर गिवन आहे ती लाईन फर्स्ट, जी सेकंड लाईन गिवन आहे ती लाईन सेकंड, आणि मग जी काय फर्स्ट लाईन आहे त्याचा a1 बार म्हणा किंवा त्याचा x1 y1 z1 तो तुम्ही घ्यायचा आहे. पण MCQ CET JEE मध्ये इफ यू आर फिलिंग की मला याच्याने आन्सर लवकर मिळणार आहे, इझी मिळणार आहे, किंवा ऑप्शन्स मध्ये याचा आन्सर नाहीये आणि x2 y2 z2 च्या फॉर्म मध्ये आन्सर आहे, मग तुम्हाला या ठिकाणी x2 y2 z2 किंवा वेक्टर फॉर्म मध्ये असेल तर इथं वरती a2 बार घ्यावा लागेल. सेकंड रो ऍज इट इज राहणार a1 b1 c1 a2 b2 c2, म्हणजे दोघं इक्वेशन मुळात सेमच आहे. हे दोघं इक्वेशन मुळात सेमच आहेत, फक्त याच्यामध्ये एक जनरल पॉइंट म्हणजे x y z हा आपण इन्क्लूड केला आहे. सो दिस इज द इक्वेशन ऑफ द प्लेन कंटेनिंग द टू गिवन लाइन्स विच आर ऑब्वियसली कोप्लेनर. तर दोघांचं एक इक्वेशन आपल्याला प्लेनचं मिळेल. Now, distance of a point from a plane. Distance of a point from a plane. Now, to find the distance of a point A bar from the plane R bar dot n cap equal to P. So that is our target. See, this is figure 6.13. Here, this is a plane whose equation is R bar dot n cap equal to P, where P is what? P is the distance of this plane from the origin. P is the distance of this plane from the origin. So here you can see the origin. आणि तिथून या प्लेनचं डिस्टन्स किती आहे? P. हा जनरल पॉइंट एक आहे A बार, की जिथून मला या प्लेन पर्यंतचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. सो दिस इज अवर टार्गेट, टू फाइंड आउट डिस्टन्स ऑफ A बार फ्रॉम दिस गिवन प्लेन. So the distance of the origin from the plane R bar dot n cap equal to P is P, that is given. The equation of the plane passing through A bar and parallel to the plane is R bar dot n cap equal to P. या ठिकाणी दिलेलं आपल्याला ते काय असणार आहे? R bar dot n cap equal to A bar dot n cap. कारण हे जे डिस्टन्स आहे, दिस डिस्टन्स इट इज ऑल्सो परपेंडिक्युलर डिस्टन्स. ठीक आहे, म्हणजे हे याच डायरेक्शन मध्ये आहे, म्हणजे नॉर्मल डायरेक्शन मध्ये आहे. नॉर्मल डायरेक्शन मध्ये आहे. मग डिस्टन्स पी च्या ठिकाणी आपण जर पी म्हणजे ओरिजिन पासून होतो, डिस्टन्स पी इज फ्रॉम द ओरिजिन, आणि मला जर का इक्वेशन ऑफ द प्लेन पाहिजे असेल पासिंग थ्रू ए बार अँड पॅरलल टू द प्लेन, गिवन प्लेनला पॅरलल, सो इट इज आर बार डॉट एन कॅप इक्वल टू ए बार डॉट एन कॅप पासिंग थ्रू ए बार अँड
this n cap vector is obviously perpendicular to the given plane. Now distance of the origin from the plane r bar dot n cap equal to a bar dot n cap is mod a bar dot n cap. डायरेक्टली आपण हा फॉर्म्युला या ठिकाणी लक्षात ठेवणार. डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम द प्लेन. ठीक आहे, डिस्टन्स ऑफ ए पॉइंट ए बार फ्रॉम द प्लेन हुज परपेंडिक्युलर इज एन बार. मग त्याचा आपण युनिट वेक्टर काढणार एन कॅप. या ठिकाणी एन कॅप वापरलेला आपण फॉर्म्युला. मुळात हे जो काय लॉजिक आहे, लॉजिक काय आहे की जे गिवन प्लेन आहे त्याला एक परपेंडिक्युलर प्लेन आपण काढून घेतो. गिवन प्लेनला परपेंडिक्युलर प्लेन पासिंग थ्रू ए बार. दोघांचा एन सेमच असणार. बघा ही लाईन आणि ही लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असणार आहेत आणि हा प्लेन आणि हा वरचा प्लेन हे दोघं एकमेकांना पॅरलल असणार. त्यांच्यामधलं जर का डिस्टन्स मला काढायचं असेल सो इट इज मॉड ऑफ ए बार डॉट एन कॅप. सो दॅट इज द फॉर्म्युला. नाउ द डिस्टन्स ऑफ द पॉइंट ए बार फ्रॉम द प्लेन आर बार डॉट एन कॅप इक्वल टू पी इज गिवन बाय मॉड ऑफ पी मायनस मॉड ऑफ a bar dot n cap. ठीक, इट इज मॉड ऑफ p मायनस a bar dot n cap. त्या पद्धतीने आपल्याला डिस्टन्स त्याचं मिळू शकेल युजिंग दिस फॉर्म्युला. सो फॉर फाइंडिंग डिस्टन्स ऑफ ए पॉइंट फ्रॉम ए प्लेन द इक्वेशन ऑफ द प्लेन मस्ट बी इन द नॉर्मल फॉर्म. आता मस्ट बी इन द नॉर्मल फॉर्म असं का म्हटलंय त्याने या ठिकाणी? बिकॉज यू नीड व्हॅल्यू ऑफ p. आणि p ची व्हॅल्यू आपल्याला फक्त कधी मिळते जर का ते इक्वेशन नॉर्मल फॉर्म मध्ये असेल तर. म्हणजे LX प्लस MY प्लस NZ इक्वल टू P. त्या केसमध्ये आपल्याला डिस्टन्स P मिळत असतं. म्हणून ते नॉर्मल फॉर्म मध्ये असायला पाहिजे जेणेकरून आपल्याला व्हॅल्यू ऑफ P मिळू शकेल. सो आता या एक्सरसाइज सुद्धा जस्ट अ सेकंड